काँग्रेस पक्षाने उभाटाला एक प्रस्ताव दिलाय की सांगली आणि भिवंडीला अगर निर्णय होत नसेल तर आपण फ्रेंडली फाईट का करत नाही। आणि ते ऐकल्यानंतर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाची हातभर फाटली। अन्य वेळी उगाच छाती फुगून दाखवायची, सुख्या धमक्या द्यायच्या आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची कशी हवा आहे, आमचे कसे 40च्या पेक्षाही जास्त कसे निवडून येणार, अशा उगाचच्या सुख्या धमक्या द्यायच्या। मग अगर बाळासाहेब ठाकरेंचा बाणा खरंच अगर उद्धव ठाकरेंमध्ये असेल, ते रक्त अगर उद्धव ठाकरेंमध्ये असेल तर त्यांनी फ्रेंडली फाईट करावी काँग्रेस बरोबर सांगली आणि भिवंडीमध्ये। घाबरतात कशाला, भीती कशाला वाटते। भिवंडी आणि सांगलीमध्ये, किंबहुना सांगलीमध्ये जिथे हा संजय राजाराम राऊत तोंड काळा करत फिरतोय, काँग्रेसला शिव्या देत बसलाय, सांगलीतले आणि पश्चिम महाराष्ट्राचे जे मोठे घराणे आहेत, मग वसंतदादा पाटलांचं घराणं असो, पतंगराव कदम साहेबांचं घराणं असो, या घराण्यांना मुदतही नाहीये। मग तिथे या सांगलीमध्ये अगर फ्रेंडली फाईट झाली तर मी दाव्याने किंवा आत्मविश्वासाने सांगू शकतो की या उभाटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल।